नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर तुम्ही तर बघितलंच कालच्या व्हिडिओमध्ये मी मसाला कसा बनवला आणि मसाला पण बनवून आणला। आता मसाला नवीन आहे म्हटल्यावर काहीतरी नॉनव्हेज तर बनवलंच पाहिजे आणि आज बुधवार पण आहे आणि म्हटलं चला आज नवीन चटणीचं काहीतरी नॉनव्हेज बनवावं। तर बघा इथे मी कोळंबी आणलेले आहे आणि बांगडा आणलेला आहे। आज मी कोळंबी रस्सा आणि बांगडा फ्राय बनवणार आहे। तर कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतले आणि बांगडे पण स्वच्छ धुवून घेतलेत। आता मी याला मसाला लावून घेते आणि कोळंबीचा रस्सा बनवायचा असेल ना तर त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा टाका, खूप छान होतो रस्सा। तर आता ह्याला मी सगळं पहिलं मॅरिनेट करून घेते मसाले। आणि हा मसाला बघा मी कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरे, धणे विसरले मी, धणे, जिरे, थोडासा खडा मसाला, कोथिंबीर, अद्रक, लसूण, कांदा भाजून असं त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी, लिंबू, कोथिंबीर आणि कढीपत्ता फोडणी देण्यासाठी। तर चला तर आता अगोदर आपण कोळंबी मॅरिनेट करून घेऊया। थोडंसं मीठ, अगदी ते आपण छान मॅरिनेट करून घेऊया। हे मॅरिनेट करून झालं, हे आपण साईडला ठेवूया। बांगड्याला पण मसाला लावून घेऊया। आता या बांगड्यामध्ये मी लिंबू टाकते, चवीनुसार मीठ, हळद, हे असं याच्यातलंच वाटण थोडंसं दरदर काढलेलं आहे साईडला, आपल्याला बांगड्याला लावून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपलं खोबरं लावून झालेलं आहे आणि घाटी मसाला खूप तिखट, झणझणीत आणि चविष्ट असतो। अगदी 2 चम्मच जरी टाकले ना तरी देखील ते छान बनते। बघा मच्छी मी 3 चम्मच टाकते, तुम्ही तुमच्या हिशोबात टाका। आपण फोडणी देऊया, कढीपत्ता टाकूया सगळ्यात अगोदर। मी लगेच टोमॅटो टाकूया आणि हे वाटण त्याच्यामध्ये टाकूया। चम्मच आहे आणि हे जे मॅरिनेट केलेलं आहे ना ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया, कोळंबी आणि बटाटा। आपण 2 मिनिटं त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया कोळंबी आणि बटाटा। नक्की तुम्ही पण बनवा, खूप छान होतो। तर बघा आपलं कालवण शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कलर किती छान आलेला आहे। पण याच्यामध्ये ही आधी कशी वाटली मच्छी थाली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।